क्या बात आहे, क्या बात आहे. आपण पण भेटूयात एकमेकांना, सगळे भेटले एकमेकांना, आपण भेटूया. अरे काय चाललंय, काय चाललंय काय निलेश? अरे माझी मुलगी आहे ती. हो मला माहिती आहे तुमची मुलगी आहे, पण जावई हवा ना म्हणून मी असं घेऊन आलो. डॅडी ह्याची पर्सनॅलिटी कसली कडक आहे ना. खरं तर तू ना हिरोच व्हायला हवा होता. चल इकडे, चल माझ्या बाजूला इकडे. बिनडोक कुठं काय बोलायचं कळत नाही. इकडे उभी राहा. आमची जोडी छान दिसते. फर्स्ट क्लास लग्न करून मोकळे व्हा. अरे माझी पण लेक आहे ती. इकडे का लांब उभा राहा त्याच्यापासून. चल तुम्ही दोघं एकत्र आहे असं नाही म्हणलं. तू तिकडे जा, तू इथे थांब. शो झाल्यावरती भेटूया. नंतर नंतर. बरं झालं तू तुझी मुलगी बरोबर घेऊन आलास, बरं झालं. हो बायको आहे ती माझी. काय सांगतोस काय? अरे काय एवढे सगळे लोक इथे का बोलवलेस बाबा? एवढे सगळे लोक इकडे का आलेले आहेत हा प्रश्न तर महाराष्ट्राला सुद्धा पडलेला आहे. त्या प्रश्नाचं मी पटकन आता उत्तर देणार आहे, कारण हे सगळे रंगभूमीवरचे जे बाप कलाकार आहेत. मी तुला आत्ता लगेच म्हणणार नाही, आत्तापुरतं या दोघांनाच मी म्हणणार आहे, कारण त्यांचं येण्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण यांना आपण बऱ्याच भूमिकांमधून बघितलेलं आहे, पण हे दोघे सुद्धा आता आपल्या समोर आलेले आहेत बाप बनून. आणि त्या दोघांच्या या दोन मुली आहेत. जोराटाने मी या मंचावरती स्वागत करतो आनंद इंगळे यांचं. आणि जोराटाळ्या मृण्मयी देशपांडेसाठी झाल्या पाहिजेत. आणि या दोघांचं सुद्धा इकडे आगमन झालेलं आहे एक नवकोर नाटक घेऊन, ज्या नाटकाचं नाव आहे अ फेअर डील. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे रंगभूमीवरच्या त्या बादशाची, ज्याच्या अभिनयाची जादू सगळ्यांच्या मनावर नेहमीच असते. जोराटा प्रशांत दामले यांच्यासाठी. मी एक छोटंसं सांगू का? तू म्हणालास ना मगाशी बाप, तर मला खरोखरीच असं म्हणावंसं वाटतं की येस, कॉमेडी कुठल्याही पद्धतीचा मराठी नाटकाचा खरा खरा बाप आहे हा. हो क्या बात, फार मोठा माणूस. आणि स्वागत करूयात या नाटकामध्ये त्यांच्या मुलीची भूमिका ज्या साकारत आहेत, तुमच्या आमच्या सगळ्यांचीच लाडकी तेजश्री प्रधान म्हणजे जान्हवीचं. आणि नाटकाचं नाव आहे कार्टी काळजात घुसली. वा वा. मला फार प्रश्न पडलेला आहे की ही कार्टी यांच्या काळजात कशी घुसलेली असेल, याच्याकडे मी येणार आहे. पण तत्पूर्वी जोरदार स्वागत करूयात पुन्हा एकदा आमच्या मित्राचं संतोष जुवेकर. आणि जोरदार स्वागत करूयात अभिज्ञा भावेचं. थँक्यू. सगळ्यांनी ॲस्ट्रॉलॉजी ऐकलेली आहे, न्यूमरॉलॉजी ऐकलेली आहे, ओजी लॉजी सुनोजी हे सगळं ऐकलेलं आहे, पण ही लग्न लॉजी काय आहे बाबा? लग्नॉलॉजी ही नवरा आणि बायकोंच्या म्हणजे लग्न झाल्यानंतर दोघांची जी सायकोलॉजी आहे, त्या सायकोलॉजी काय ही सांगणारी लग्नॉलॉजी आहे. वा, आता ही लग्नॉलॉजी मला सुद्धा जाणून घ्यायची आहे. प्रशांत सरांना मला लगेच विचारायचं आहे, सर कार्टी काळजात घुसली नाव खूप कॅची आहे. मुळात कार्टी हा शब्दच आपल्या शब्दकोशातून बरेच वर्षापूर्वी बाद झालेला आहे. कारण आपण हल्ली कुठलेही वडील मुलीला कार्टे इकडे ये असं कधीच म्हणत नाही, कारण ही कार्टी वाया गेली आहे असंच पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पण आपण प्रेमाने सुद्धा ही कार्टी लिव्हेबल आहे असं आपण म्हणतो, म्हणायचो. त्यामुळे कार्टी हा शब्द पारंपरिक शब्द आहे आणि कार्टी काळजात घुसली याचा अर्थच आहे ही कार्टी खूप लिव्हेबल आहे आणि ती वेगळी आहे आणि म्हणूनच हे नाटक पण वेगळं आहे. वा 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 वा. आनंद सर, तुमच्याही नाटकाचं नाव फार कॅची आहे, अ फेअर डील. काय आहे नाटक? जसं आपण म्हणतो की एक अ फेअर डील आणि अ फेअर डील असं त्यात एक पण म्हणतो आपण, तसं आहे. अर्थातच हे नाटक बाप आणि मुलीच्या आणि खरं सांगायचं तर पुन्हा एक आधीची पिढी आणि नंतरची पिढी आणि प्रत्येकाचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आणि ॲज यू नो ह्या विषयावरती खूप नाटकं येऊन गेलेली आहेत, पण आमचे लेखक विवेक बेळे, दिग्दर्शक विवेक बेळे, त्यांना एक असं म्हणूया ना की एकाच गोष्टीकडे थोडा वेगळ्या कॅमेरा ठेवून बघण्याची आवड आहे. सो मला असं वाटतं की त्या दृष्टीने आमचं नाटक थोडंसं वेगळं आहे. त्या नात्यांची उलगड कशी होते हे नाटक येऊनच पहा. क्या बात आहे. मी सगळ्यांचं मनापासून आमच्या कॅफेमध्ये स्वागत करतो आणि मी संतोषला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा आणि माझे दोन्ही सासरे प्लीज माझ्यासोबत बसा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमच्या आवडीचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. प्रशांत सर, आत्ताच मी जाणून घेतलं की कार्टी काळजात घुसली मध्ये ही तुमची कार्टी आहे आणि ती तुमच्या काळजात घुसणार आहे.
तुम्ही वडिलांची व्यक्तिरेखा साकारताय, तर कसे आहेत हे वडील? हे वडील वाया गेलेले आहेत. हे वडील पळून आलेले आहेत सोलापुरातून. आर्टिस्ट आहेत, ते म्युझिक डायरेक्टर आहेत आणि त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे. सगळं घरदार बीर मुलं बिळं बायको बिको सगळं सोडून इथे आलेले आहेत आणि बेधुंद जगतोय माणूस, बेदरकारपणे जगतोय, बेशिस्त जगतोय. 18 वर्ष लांब राहिल्यामुळे साधारणपणे हल्ली 1-2 वर्ष लांब राहिलं तरी आपल्यातला दुरावा किंवा ओलावा, आपण ओलावा म्हणू त्याला, ओलावा कमी होतो व्यक्तींमधला. आणि या बेशिस्त माणसाला, बेशिस्त बापाला ही जी कार्टी आहे ही लाईनीवर आणते, असं एक 1 लाईन ढोबळमानाने आपल्याला म्हणता येईल. हे जेव्हा मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस करायचे ना, तेव्हा मला हा ड्रीम रोल होता बरं का, 20 वर्षापूर्वी. हे काम करता आलं पाहिजे. मी अनेक वेळा अनेक प्रयोग विंगमध्ये उभं राहून, शेवटचा सीन जो मोहन जोशी करायचा तो अनेक प्रयोग मी विंगमध्ये उभं राहून बघितलेला आहे आणि तो इतका कंट्रोल करायचा. आणि दिस इज अ ड्रीम रोल, माझ्या आयुष्यातला हा ड्रीम रोल आहे. आता याच्यानंतर मी नाही केलं तरी चालेल. क्या बात आहे म्हणजे, क्या बात आहे म्हणजे करू नयेस असं नाही, म्हणजे इतकं चांगलं. मग त्या आता कार्टीकडेच जाऊयात. तेजश्री, होणार सुन्मी या घरची मधून तू घराघरात पोहोचलीस, पण आता कार्टी बनून तू यांच्या काळजात घुसणारच, तर ही व्यक्तिरेखा काय आहे तुझी? खूप वेगळी आहे. बेसिकली होणार सुन्मीचा उल्लेख केलास म्हणून जान्हवीपेक्षा तर फारच वेगळी आहे. पण इतकंच सांगू शकते की 2 वेगळ्या स्वभावाची माणसं यांचे आत्मे पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे तिच्यातली कॉमन, आता जान्हवी आणि आमच्या कार्टीमधली कांचन, या दोघींचं आपण जर का त्यांना पाहिलं तर दोघींचा आत्मा चांगला आहे. पण डेफिनेटली एक वेगळीच भूमिका तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे मध्यंतरी प्रशांत दादाने खूप छान स्टेटमेंट केलं होतं की आपण अशी ॲड करू शकतो की जान्हवीला पाहायला या आणि कांचनला घेऊन घरी जा. वा वा वा. म्हणजे डॉक्टर तुला सांगू का, अगदी एका वाक्यात सांगायचं तर सासरे ॲरोगंट वागले ना तर सून नाही वागू शकत, पण वडील ॲरोगंट वागले तर मुलगी सुद्धा तशीच वागून त्यांना सांगू शकते की तुम्ही तसे वागताय. आता येणार आहे आनंद इंगळे सरांकडे. यांचे पप्पा कसे आहेत मी ऐकलं, आता तुम्ही जे पप्पा साकारताय ते कसे आहेत मला ऐकायचंय. अगदी खरं सांगायचं तर आत्ताच्या जगण्यामध्ये घराकडे संध्याकाळी यायची जागा असं म्हणून जे कामाला सकाळी बाहेर पडतात, संध्याकाळी घरी येतात आणि त्यांचं घर चालू राहतं त्यांच्या घरातल्या इतर माणसांमुळे. आणि घर चालतं हे फक्त पैशांमुळे असं ज्या माणसांना वाटत असतं, तशा एका बापाची ही भूमिका आहे. तो एक शेर मला पूर्ण आठवत नाही आहे, पण असा होता की आजकल जो भी सीखता है टीवी से सीखता है इंसान कि कोई बच्चा अपने बाप पे नहीं जाता. वा. तर ते जे आहे ना ते थोडंसं या नाटकामध्ये आहे की कुठेतरी त्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा आपलं काय हल्लंय हे तेव्हा कळतं. सो अशा एका बापाची भूमिका मी करतोय. वा. मृण्मयी, आजच्या काळातलं नाटक आहे, ज्या आपण एक ढळढळीत 2 जनरेशन्स म्हणतो की एक आपल्या आईबाबांची जनरेशन आहे की ज्यांचा प्रेमावरती अत्यंत विश्वास आहे आणि काहीही झालं कसंही झालं तरीसुद्धा ते एकमेकांबरोबर राहत आहेत आणि त्या एकत्र राहण्यावरती त्यांचा विश्वास आहे. आणि एक आमची एक जनरेशन आपण म्हणूया की सध्या असं झालं आहे की बाबा रे मी तुझ्या प्रेमात पडते, पण प्रॉब्लेम झाला तर हा मुलगा बरा आहे, म्हणजे जोपर्यंत तो सिंगल आहे तोपर्यंत मी ह्याच्याही प्रेमात पडू शकते. सो प्रेमात पडतानाच एक हातचं राखून काही जण पडतात कारण तेवढा वेळ नाही आहे. थोडक्यात काय सगळा गोंधळ आहे या जनरेशनचा आणि त्या गोंधळाचं प्रतिनिधित्व करणारी ही मुलगी आहे निकिता. म्हणजे मी सॉरी पण एक छोटंसं आमच्या नाटकातलं वाक्य सांगू का. बाप असं म्हणतो आहे माझ्या मुलीचं अफेअरही टिकत नसेल तर त्यात थोडीशी चूक माझी पण आहे. शिअरली आमचे संसार ते जर बघून जगत असतील तर त्यांनाही माहितीच ना की साधारण इतपतच जगतात, इतकंच वेगवेगळं जगतात. आणि एक्झॅक्टली नाटकामध्ये हिचं एक फार सुंदर वाक्य आहे की बाबा आमच्या कोणावर तरी वेड्यासारखं प्रेम करणं ही आमच्या जनरेशनचीच गरज नाही आहे. हां, आणि आमच्या अफेअरचं करिअरच इतक्या लवकर सुरू होतं की लग्नाची वेळ येईपर्यंत त्यातला सगळा चार्मच संपलेला असतो. वा वा. तर आता मला यायचं आहे संतोष जुवेकर यांच्याकडे. संतोष, बऱ्याच वर्षांनी तू सुद्धा नाटक करतोयस, तर लग्नलॉजी हे नाटक करण्याचा अनुभव कसा आहे? लग्नलॉजी नाटक जेव्हा सुदेशनी मला सांगितलं की असं नाटक आहे नवरा बायकोच्या रिलेशनवरचं आहे,
तेव्हा नाटक वाचल्यानंतर पहिल्यांदा मला दिसलं की यात जो आजपर्यंत मी कधी करू शकलो नाही की मला करायला मिळालं नाही असं कॅरेक्टर या संतोष जोहेकरला करायला मिळतंय. जसं लग्ना अगोदर ते प्रियकर आणि प्रेयसी हे असतात किंवा तो प्रियकर असतो, तो तिच्यासाठी अगदी चांद तारे तोड लावूंगा वगैरे असं आपण प्रत्येक सिनेमात वगैरे ऐकलं आहे की तब बहुत कहते थे की चांद तारे तोड लावूंगा अब क्या आहे. तसं त्या लग्न झाल्यानंतर आमचं एक गाणं आहे याच्यात, त्यात गाण्यात खूप छान ओळी आहेत मंदार चोळकरने लिहिल्या आहेत की प्रेयसीची पत्नी होता नेमकं काय घडतं, लग्नाआधीचं डार्लिंग डार्लिंग आता केवढ्याला पडतं. किंवा बॉयफ्रेंडचा नवरा होता, नेमकं घोडं कुठे अडतं, आता 24/7 यांची वाट बघण्यातच आयुष्य सरतं. क्या बात. तर असं की हे चेंजेस आहेत. मग बायकांना असं का वाटतं आणि मग पुरुष असा आहे मग तो असा का आहे आणि मग नेमकं त्याला बायकोसाठी काय करायला पाहिजे आणि तो का करत नाही, तर याच्यावरची लग्नलॉजी म्हणणार आहे नाटक आहे. वा, व्हेरी गुड. पण संतोष आमच्याकडे येतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आणि तो येतो तेव्हा नेहमी काहीतरी वेगळं घेऊन येतो. मागच्या वेळेला आला तेव्हा एकतारा घेऊन आला, यावेळेला एक नवीन नाटक घेऊन आला आणि आज एक नवीन गोष्ट पण तो करतो. आल्यापासून राजकुमारच्या आवाजात बोलतोय. तुमच्या लक्षात आलं का? थ्रोट इन्फेक्शन आहे म्हणून. मी डॉक्टर आहेच त्याच्यामुळे मी त्याला ट्रीटमेंट देईनच. थँक्यू. एक पेशंट सुद्धा या निमित्तानं मला मिळाला. तर आता मला यायचं अभिज्ञा तुझ्याकडे. तुझी भूमिका साकारतीयस ती कशी आहे? मी संतोषची बायको आहे नाटकात. माझं फक्त एवढंच म्हणणं असतं की माझा नवरा घरी आल्यानंतर फक्त वी कुड शेअर अ लिटल बिट ऑफ, आम्ही एकमेकांशी बोलावं, दिवसात काय झालं वगैरे. नॉर्मल एका वाईफची एक्सपेक्टेशन असते जी लग्न झाल्यानंतर पुरुषांकडनं होऊ शकत नाही, बिकॉज त्यांची सायकोलॉजी वेगळी असते बायकांपासून. सो आम्ही नाटकात हे दाखवलं आहे की मी एक सायकोलॉजिकली एक बाई किंवा एक हाऊसवाईफ कशी रिॲक्ट करते आणि त्या रिॲक्ट करण्यामागे सायकोलॉजिकली रिझन्स आहेत. इट इज नॉट की मला हवं आहे म्हणून मी रिॲक्ट करते. देर आर सायंटिफिकली हे सगळे रिझन्स आम्ही नाटकात प्रेझेंट केलेले आहेत, विच आर ऑल फॅक्च्युअल बेसिस. सो हा डिफरन्स दोघांनाही माहिती नसल्यामुळे त्याचा बॅलन्स कसा आणायचा हे त्यांना कळत नाही, ज्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा मोठे मोठे इश्यूज व्हायला लागतात. क्या बात आहे. तर ही लग्नलॉजी सगळ्यांनाच बघण्याची आता उत्सुकता निर्माण झालेली आहे. इथे आज खरं तर एक दिग्गज शर्करा योग आहे की 3 सुंदर अभिनेत्री आलेल्या आहेत. तिघींचंही पहिलं नाटक आहे पदार्पणातलं आणि योगायोग बघा तिघींनाही मी खूप आवडतो. काय म्हणजे काय हे हा असं डायरेक्ट ठरवणार का? सासऱ्यांना मी हळूहळू आवडणार आहे. दोन्ही सासऱ्यांना मी आवडणार आहे, मला माहिती आहे. नाही रे नाही. आणि मला सांगायचंय सर जावई पुण्याचा आहे, तर आवडेल का तुम्हाला? मी पुण्याचा आहे. लगेच चालेल. तर आता तर कुठे गमती जमतींना सुरुवात झालेली आहे. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे कार्टी काळजात घुसली या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम यांना. तर आता या मंचावरती मला आमंत्रित करायचं आहे लग्नलॉजी या नाटकाचे दिग्दर्शक आणि अभिनेते सुदेश मशिलकर यांना. मनापासून स्वागत. मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार सुदेश साठी. तुम्ही सगळे नाटक करणारे लोक आहात, पण आमच्या गावात सुद्धा पहिल्यांदा कोणीतरी नाटक करतंय आणि नाटक करण्याचं कारण सुद्धा आहे. आमच्या गावात एक गृहस्थ राहतात, त्यांचं नाव आहे छोटा कॅडबरी आणि ते खूप फेमस आहेत सध्या महाराष्ट्रात. तर त्यांचा आज वाढदिवस आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सुस्वागमत सुस्वागमत सुस्वागमत. तर आज इथे जमेल तमाम रसिक प्रेक्षकांचं मी अंगणवाडी शाळा क्रमांक 3 ची शिक्षिका मंगल ढेकणे उर्फ आलिया भट स्वागत करते. त्याचं काय आहे सर, मला ना गावातली लोक प्रेमाने आलिया भट म्हणतात कधी कधी. नाही तशी दिसते थोडी मी तिच्यासारखी. आपल्या गावचे मोठे उद्योगपती छोटा कॅडबरी यांच्या 31व्या जन्म पुण्यतिथी निमित्त आज इथे आपण कार्यक्रम केलेला आहे. सगळ्यात आधी मी उत्सव मूर्तींना बोलवणार आहे.
तमाम प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्यात. अरे एकच प्रेक्षक आहे काय तमाम रसिक प्रेक्षक. अरे त्याचं नाव आहे तमाम देशपांडे. आता मी छोटा कॅडबरी सरांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त कराव्यात. आय लव्ह यू. नाही सर, कार्यक्रमाविषयी तुमच्या भावना व्यक्त करा. या सर या. सावकाश सर. तर माझ्या जन्मदिवसाच्या पुण्यतिथी निमित्तानं हे जे काही सगळे सेलिब्रिटी इथं आलेले आहेत त्यांना थँक्यू. वेळात वेळ काढून श्री आनंद इंगले उर्फ अंड्या बुर्जी इथं आलेले आहेत. थँक्यू. त्याच्याबरोबर आहेत सुरमई देशपांडे. सुरमई हे काय सुरमई कसं ऐकायला बरं वाटतं. मॅडम तुम्ही हे नाव ठेवून घ्या. त्याच्यानंतर हे संतोष जुगाडकर स्वतः आलेले आहेत आणि बघितलं तर स्वतः परेशान दामले. सर थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथं सेलिब्रिटी आलात आणि माझ्यासाठी सुंदर सुंदर लेडीज घेऊन आलात. त्याच्यावरच कळतंय की तुम्हाला माझ्या लग्नाची कवरी काळजी आहे. सर तर थँक्यू. सगळ्या जेंट्सना थँक्यू. सगळ्या लेडीजना आय लव्ह यू. आता मी छोटा कॅडबरी यांना विनंती करते की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावे. मस्त. बसून घ्या सर, बसून घ्या. पुढे बसूनच आलो. सर तुम्ही इथं बसा ना. पुढे काय सर इथं नाटक सादर होणार आहे तुमच्यासाठीच, त्यामुळे तुम्ही पुढे बसा. अरे जाम भारी. इथं होणार तर इथंच बसतो. बरं ठीक आहे बसा. तर मंगल ढेकणे लिखित अनारकली काळजात घुसली उर्फ सलीमची लग्नलॉजी हे नाटक आता इथे सादर होणार आहे. जबरदस्त. तमाम प्रेक्षकांनी थांबायचं काय. तर सगळ्यात आधी अकबरच्या भूमिकेतले भारत गणेशपुरे यांचं स्वागत करूया. अरे काय एडी आहेस का तू? काय चालू आहे यार लफडा तुझा? मिसेस माझा ऐकून घ्या पहिले. तुम्हाला सांगितलं मी मला डिस्टर्बिंग करत जाऊ नका म्हणून. काय अरे पागल झाल्या का? डोक्यावर पडला का तुम्ही? तुमच्या भावाला कसं काय घेणार नाटकामध्ये? त्याला काय येतं? अच्छा म्हणजे श्रावण बाळची भूमिका येते त्याला? एक मिनिट मॅडम, या अकबरच्या नाटकात श्रावण बाळ चालेल का? नाही चालणार हो. चला. नाही चालणार. कळलं का तुम्हाला? मॅडम खवळलेले आहेत. बंद करा फोन. अच्छा असलं हे नाटक सुरू कर. मॅडम करू सुरू. रेडी ना? डायलॉग बिलॉग एकदम एकदम जबरदस्त रेडी. तुम्ही पहा ना आता. तुम्ही काय करता इकडे? बसलोय करा. खाली बसा तिकडे. अरे माझा बड्डे. आपण नाटक चालू आहे ना आमचं. अच्छा असला कावरा बोलतो रे. बोलू काय? नाही तुम्ही बसा ना. सेट मी काय मी राजा असलं तरी थोडस ऍडजस्टमेंट करून गेली इकडच्या इकडे. तुमचा डायलॉग घ्या ना. अरे मी या राजाचा राजा आहे. राजा अकबर. सगळी जनता मला घाबरते. तुम्ही कारण नसताना कशाला हसताय? नाही चांगलं वाटतं ना ते. काय झालं लहानपणी शाळेमध्ये असताना की मी राक्षसाचा भूमिका केला. राक्षस त्याच्यामध्ये असंच होतं माझं. हास लोकांना इतकं आवडलं ते मॅडम तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त ऐकत राहा. पुढे पुढे जाम मजा येते. ऐकत राहा. सलीमला बोलवा. सलीमला. माझं बॅलन्स संपलं. तुम्ही बोलवा. डायलॉग मधनं बोलवा ना त्यांना. अरे मी काय म्हणतो मला नंबर द्या मी फोन करतो. चुप बसा. नाटक चालू मध्ये मध्ये काय बोलता तुम्ही? तुमच्यासाठी चालू आहे ना. सलीमच्या भूमिकेत येत आहेत गावातले कानफाटे आज. कुठे ते कौरव येत्या काळा मारून टाक त्याचा गप्पा. अरे कुठे गेलं तुझ्या आईने? कुठे हाय गप्पा मारून टाक ना. कौरव कुठे? अरे काय अरे याला कोणी केला? सलीम. अरे तुम्हाला माहित आहे का सलीम म्हणजे हा अकबराचा पोरगा होता. पोरगा पणजा नाही. याचा कान फाटा मास्तरला केलंय तुम्ही. याच्या कानामध्ये प्रॉब्लेम आहे. मला माहितीये त्याचं काय झालं. मला नाटक बसवायचं होतं म्हणून इतिहासाचं पुस्तक हवं होतं. यांच्याकडे होतं फक्त. यांच्याकडे मागायला गेले तर म्हणाले सलीमची भूमिका मला देणार असाल तरच पुस्तक देईन. म्हणलं करा तुम्ही सलीम. आता तुम्ही जरा सांभाळून घ्या. जा. काय सांभाळून घ्या? का बायको आहे का ते म्हणजे सांभाळून घ्यायला? नाटक सुरू कर ना तर हारच करीन मारतात. साहेब तुम्ही काय तुमच्यासाठी चालू आहे ना? तुमच्यासाठी चालू आहे. सलीम
मी जे ऐकलं ते खरं आहे का? कसं काय पाटील, बरं आहे का? ऍडिशन घेऊन आलो. सलीम, तू त्या नाचणारीवर लव करतो म्हणे, खरं आहे का? सलीम, सलीम, अरे बोस, तिच्याशिवाय समजत असत त्याला. ए भाई, अनारकली हमारी हो सकती है, लेकिन ये बीच में आ रहा है भाई. क्या करूं बताओ मुझे भाई. अरे कौरा पारी त्याला. अरे आवरला. या ठेव तुला 100 रुपये. आवरला आपल्याला. अच्छा असला काय चालू काय तुमचे? अरे चालू आहे म्हणजे चालू नाटकात भाई भाई असं आपलं नाव घेतलं. स्पॉन्टेनिटी बघ. स्पॉन्टेनिटी. अनारकली, अनारकली को पेश किया जाए. हा, डायलॉग बोल, डायलॉग बोल. मी काय बोलू? वा वा. मी काय बोलू? बोल जहापना, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. खाली नको बसू, बोल. पायजामा. तुम्हारी खिदमत में हाजिर है ये कनीज. हाँ, हाय का दे ना मग. कनीज. कनीज नहीं है ते, कनीज, कनीज. हाँ हाँ हाँ. मैं तुम्हारे खतरे काय दे. क्रिसमस क्रिसमस. मैं तुम्हारे क्रिसमस में हाजिर हूँ. मराठी बाणा. चहापणा एकदा तरी व्यवस्थित बोला. अच्छा असलं तुमचे डायलॉग बाजी बंद करा. बाईचा एक डान्स होऊन जाऊ द्या. डान्स डान्स कसं काय होणार मध्ये? नाटक चालू आहे, डान्स कसं काय होणार आहे? अच्छा असलं लई बोलतोय. तुमच्यासाठी चालू आहे ना, तुमच्यासाठी करणार ना डान्स. बाईचा डान्स झाला पाहिजे. बाई डान्स करा, करणार ना. हो, लागला का बाण? एक मिनिट. लागला का बाण? तमाम. परत झोपला तर मारी ना. शाहरुख खान. शाहरुख खान. कोण आहे मी? कोण आहे मी? शहनशाह. मग शहनशाह. मैं सलीम से मोहब्बत करती हूँ. वाह. बेपंचीदहा करती हूँ. बेपनाह करती हूँ. मैं सलीम से शादी करना चाहती हूँ. नहीं. पप्पा. मी आधी येण्याच्या आधी तुम्ही नाटक सुरू केलं. मला पण या नाटकात काम करायचंय. तू ससा बनून का आला? नाही, एक मिनिट. काय नाही, माझा पोरगा आहे ना, त्याला पण नाटकात काम करायचं आहे मॅडम. पण त्याला काय प्रॉब्लेम आहे? त्याला सशाशिवाय दुसरं काहीच नाही येत आहे. तर त्याला ऍडजस्ट करून घ्या. सरपंच, या नाटकात ससा चालणार नाही. पप्पा जर मला नाटकात घेतलं नाही ना तर मम्मीला सांगेन
तुम्ही मृण्मयीला फ्लाइंग किस दिला म्हणून. एक मिनिट असं सांगता घ्या ना ते ऍडजस्ट करून. काय ऍडजस्ट करून? अकबराच्या नाटकात ससा कसं दाखवणार? काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? अकबरानं ससा पाळला असं दाखवू ना आपण. एवढा मोठा अकबर आहे, तो हत्ती पाळते, घोडे पाळते आणि छोटा ससा पाळायला काय त्याला प्रॉब्लेम आहे? ये रे बेटा ये, तू बस बस माझ्या यांच्या मांडीवर बस काकाच्या. जाम भारी, मला ससा जाम आवडतो. पाळायला नाही खायला. मग काय आला? अरे काय चालू आहे? अरे गंमतचा ससा आहे तो. आणि ऍक्च्युअल मध्ये माझा पोरगा आहे. सिपाहियो अनारकली को दीवार में चुना दो. नको नको, माझ्याकडे आहे काय चुना. तुम्हाला सलीम हे मेल्या मूर्ती सोड मला. तुला आया बहिणी आहेत की नाही? अरे सलीम बाय 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 सलीम सलीम बाय 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 सलीम बाय बाय. मेल्या तू कुठं आत येतो? चल बाहेर. सलीम बाय 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 बाय. सलीम तुमच्या आईला दीवार बंद करो. सलीम सलीम बरं झाला अनारकली गेली, अकबर जीत गया है. ए दरवाजा उघडा, ए दरवाजा उघडा, ए दरवाजा उघडा उघडा उघडा. काय काय रे काय? आता कशाला आला तू इकडे? हो माझा मोबाईल राहिला. उद्या उद्या जाऊन टाका. सलीम चल बाय बाय बाय. सलीम बाय. ए खुल जा सिम सिम खुल जा. अरे बा सलीम बेसमेंटला जा बेसमेंटला. भारी नाटक आवडलं ना? आवडला. अरे मला ररवलं नाटकात. आता या बाई कधी येणार परत? ते नाही येणार आता, ते गेले आता कायमच्या. गेल्या म्हणजे? गेले म्हणजे आता इथं नाटक संपतं आमचं, ते गेले अंदर. अरे असं कसं संपत? डान्स नको का व्हायला? नाही सर, बाईला बोलवा परत. नाही नाही, डान्स कसा होणार आहे? नाटकात डान्स नाही हो. अरे कसं नाही होणार? त्याच्या असला बाई नाही नाचला तर तुम्हाला नाचवतो इकडे. सर नाही. अरे नाही कसं? मंगेश सर, अतिशय मनापासून पुन्हा पुन्हा या मंचावरती तुमचं मी स्वागत करतो. हेच नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणावं असं का वाटलं तुम्हाला? हे जेव्हा नाटक वाचलं तेव्हा मी स्थिमित झालो की अरे किती फ्रेश विषय, आत्ताचा विषय आहे तो. 20-25 वर्षापूर्वी हे कसं काय लिहिलं असेल? आय ऑट टू बी इन अ पिक्चर याच्यावरनं सबनीसांनी स्वैर रूपांतर केलं होतं. आणि सबनीसांचं जे बलस्थान आहे म्हणजे त्यातले संवाद, हे संवाद इतके क्रिस्पी आणि अत्यंत कलकवेल आहेत, त्यामुळे मला इतकं रिलेट झालं हे नाटक. आणि मला असं वाटलं की हे नाटक मला करायलाच हवं. सर, या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? पहिल्यांदा जेव्हा मुलगी 18 वर्षानंतर बापाला भेटायला येते तेव्हा तर सीन जर तुम्ही जर केलात तर मला बघायला आवडेल. वा. बर, तू मुंबईत कधी आलीस? काल आले. बर. म्हटलं आज उठल्याबरोबर पितृदर्शन करावं. बर. इथेच कधी ठरवलंस? 2 वर्षांपूर्वी मी इथे येण्याचा निर्धार केला. पण घरात कायमच पैशाची बोंब असायची ना. मग मी दरमहा 100 रुपयाप्रमाणे 24 महिन्याचे 2400 रुपये साठवले. बर. 100 रुपये इकडून तिकडून जमा केले आणि आले. फर्स्ट क्लास. तू 4 महिन्यानंतर इथे आलीस ना, तर मी तुला इथे भेटलोच नसतो. म्हणजे पुन्हा पळून जाणार होतात? उठसूट पळून जायला मी कोणाचा खून केलाय का दरोडा घातलाय? ते लहानपणापासून आम्ही असंच ऐकत आलोय ना. तुमचे बाबा बायको मुलांना सोडून टाकून पळून गेले. हे बघ, तुझा बाप पळपुटा नाहीये. रस्त्यावरच्या रहदारीमुळे मला फार त्रास व्हायला लागलाय, म्हणून मी काय केलंय, मी 14व्या मजल्यावर फ्लॅट घेतलेला आहे. म्हणजे कसं शांतपणे बसून मी नवीन नवीन कॉम्पोजिशन्स करू शकेन. सगळं झालेलं आहे, फक्त कॉन्ट्रॅक्ट करायचं बाकी आहे. कॉन्ट्रॅक्ट? अय्या, खरंच कॉन्ट्रॅक्टवरनं आठवण झाली. काय? मगाशी ना एक फोन आला होता. कोणाचा? रमेश वर्मा नावाच्या माणसाचा. हा, रमेश वर्मा माझा मित्र आहे. हो का? त्याने निरोप दिलाय तुमच्यासाठी. काय? करण जोहरने तुमचं म्युझिक कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय आणि संजय लीला बन्सालीना तुमचे ट्यून्स पसंत पडलेच नाहीत. कळलं मला. एवढं काय सांगायची गरज नाही. बिनडोक माणूस, कोणाला काय सांगायचं कळत पण नाही. अरे
पण तुझं अक्षर काय अप्रतिम आहे ग, थेट माझ्यासारखं आहे. असणारच, आपला ब्लड ग्रुप एकच आहे ना. वयाच्या मनाने जरा जास्तच बोलतेस तू. काय 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 तुझं वय काय ग, वय काय तुझं? 21 पूर्ण. 21 पूर्ण? काय काळ पटापट जातो नाही का. बघ ना, म्हणजे तू बघता बघता 21 वर्षाची झालीस. बघा ना, पण तुम्ही न बघता बघताच मी 21 वर्षांची झाले. म्हणजे बघ ना, तू जन्माला आलीस ना तेव्हा अगदी एवढी, खूपच झालं. म्हणजे तू जन्माला आलीस ना तेव्हा अशी 20-1.5 वितीची होतीस. काय आठवतं का तुला? म्हणजे काय, तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांनी माझी अशी लांबी मोजली होती ते सुद्धा आठवतंय. तुम्हाला नाही आठवत? म्हणजे काय आठवतंय ना, म्हणजे मी तुला हॉस्पिटलमध्ये बघायला होतो, तू पाळण्यात होतीस. बरोबर. पण माझ्या आठवणीप्रमाणे मम्मी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेलीच नव्हती. माझं बाळपण घरातच झालं होतं. करेक्ट, त्याच घरातल्या खोलीला मी मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणत होतो. अरे तिथेच तर तुझी माझी पहिली भेट झाली. काय लक्षात आहे का तुझ्या काही? म्हणजे काय, मला पाहता क्षणी तुम्ही म्हणाला होतात की नाही, हॅलो बेबी, हाऊ डू यू डू. आठवतंय मला, लक्षात ठेवलाय मी तो दिवस. मी मूर्खासारखं बोलतो म्हणून तू सुद्धा मूर्खासारखं बोलायला पाहिजे असं काही नाहीये. सॉरी. सो मिस्टर कालिदास कान्हेरे, मला वाटतं आता आपला परस्पर परिचय झालाय. मग तेव्हा लेटेस्ट शेक हँड्स. शेक हँड्स? अगं तू भारतात नाही महाराष्ट्रात जन्माला आलेली आहेस. आणि आपल्या थोर भारतीय परंपरेप्रमाणे मुलीने बापाच्या पाया पडायचं असतं आणि बापाने तोंड भरून आशीर्वाद द्यायचा असतो. बाप मुलीला 3ऱ्या वर्षी सोडून पळून गेला असला तरी तू सतत जिभेला काटे लावून बोलणार असशील ना तर आपले संवाद होणार नाहीत. ओके फाईन, मी पाया पडते. ओके, दॅट्स गुड. आयुष्य तू काय नमस्कार केलास असा? अगे नाही, मुलीने दोन्ही हात जोडून वाकून 3दा नमस्कार करायची पद्धत आहे आपल्याकडे. हो, पण हिंदी सिनेमामध्ये असाच नमस्कार करतात. तुम्ही हिंदी सिनेमांना संगीत देता ना, मग तुम्हाला ही पद्धत पसंत पडायला काहीच हरकत नाही. जाऊ दे, सोड, नको करू नमस्कार, सोड. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. मी नेहमी या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणतो की आता जरी जमाना बदलत असला, व्हॉट्सअपचा जमाना आहे, मेसेजचा जमाना आहे, पण त्याच्यामध्ये पत्राची गंमत नाही आहे. पण आमचं हे एकमेव थुकरटवाडी गाव असं आहे आत्ता जगाच्या पाठीवर, जिथे आत्ता सुद्धा पोस्टमन येतो, जो बऱ्याच जणांची पत्र घेऊन येतो आणि ती पत्र खूप बोलकी असतात. हे पत्र संतोष जुवेकर तुमच्यासाठी आहे. हाय संतोष, कसा आहेस? तुला भेटण्याची खूप इच्छा होती, पण खरं सांगू, तू मला खूप आवडतोस. तुझी ॲक्टिंग, डायलॉग्स, तुझं दिसणं, तुझी फॅशन, सगळंच कातील आहे. काही असलं तरी माझ्यासाठी तू मराठीतला सगळ्यात चिकणा हिरो आहेस. पण एकच खटकतं की तू नेहमी मारामारीच्या भूमिका का करतोस. माझी इच्छा आहे की यावर्षी तू फक्त रोमॅन्टिक भूमिका कर. तुझाच अवधूत गुप्ते. दुसरं पत्र आलंय. अरे सर आहे तिथेच. आनंद इंगळे, नमस्कार. माननीय आनंद इंगळे सरकार यांसी लायकी नसताना नमस्कार. आपल्याला पत्र लिहिण्याचे धाडस करणे म्हणजे खवळलेल्या वाघाला जंगलात जाऊन भॉ करण्या इतके कठीण आहे. पुण्याने आजवर महाराष्ट्राला अनेक लोकोत्तर व्यक्तिमत्व दिलेली आहेत. आपल्या रूपाने आजही ते कार्य सुरूच आहे. चराचरात प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला असलेले सखोल ज्ञान हे प्रकांड पंडितांना तोंडात बोट घालायला लावेल असे आहे.
अत्यंत माफक शब्दात समोरच्याचा पाण उतारा करण्याची कसब एका चित्रकाराच्या कुंचल्याच्या ताकदी एवढेच आहे. सध्या आपले नाव, आपली कीर्ती आणि आपले शरीर हे प्रचंड गतीने वाढत आहे. वाढत्या देहाने कला विश्वात कालातीत व्यक्तिमत्व बनण्याचा उपक्रम जरी स्तुत्य असला तरीही आपल्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी हे पत्र लिहित आहे. आपले बोलणे तलवारीसारखे वापरण्याऐवजी लेखणी म्हणून वापरा. पेन इज मायटर दॅन सॉर्ड असं तुम्हीच कधीतरी म्हणाला होतात. आपला कृपाभिलाषी सेक्रेटरी अखिल भारतीय उद्धट समाज परिषद. आणि खाली लिहिलंय त्यांनी ओळखून दाखवा कोणी लिहिलंय. नाव घ्यायचं म्हटलं तरी असं वाटतं की दुसऱ्यावर अन्याय होईल. वा वा. कारण म्हणजे हे पत्र मला संजय मोनेने लिहिलंय असं म्हणलं. हो, त्यांनीच लिहिलंय. त्यांना उत्तर द्यायचंय याच शब्दात की मला येतं ते मला नक्की येतं आणि मला जे येत नाही ते मला येतं असं दाखवण्याची हातोटी माझ्याकडे आहे. त्यामुळे कदाचित ते मी भरून काढत असेन. असा निरोप तुम्ही त्यांना द्या. तुम्ही आपापसात बघून घ्या. पुढचं पत्र आहे. प्रशांत दामले तुमच्यासाठी आहे. हाय सर, कसे आहात? आता जे मी वाक्य बोलणार आहे ते वाक्य
आय सॅल्यूट माय फॅमिली. कारण 85मध्ये लग्न झालं, 92 साली जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा नोकरी सोडू का हे फक्त मी गौरीला विचारलं होतं आणि तिनं कॉन्फिडन्स दिला होता की तू कर, काही प्रश्न नाही. आणि आजही मला आठवतं की त्यावेळी माझ्या महिन्याचा खर्च माझा 800 रुपये होता आणि शी मॅनेज. तिने 800 रुपयात खूप छान मॅनेज केलं होतं आणि खूप वर्ष. कारण कसं होतं त्यावेळी नाईट साधारण 50 रुपये होती, 75 रुपये नाईट होती. त्यामुळे प्रयोगांची संख्या खूप असणं माझ्या दृष्टीने गरजेचं होतं. म्हणजे मला असं वाटतं की इतकी प्रयोग संख्या होण्याचं कारण ते आहे की नाईट कितीही कमी असली तरी घर बंद पडता कामा नये. त्यामुळे जितके प्रयोग जास्त तेवढे पैसे जास्त, असा एक हिशोब त्या बाजूला तसा एक हिशोब होता. आणि हे जे आहे ना हे सगळं खरं आहे. म्हणजे माझ्या मुलींचं लहानपण मला जवळून बघता आलं नाही, पण स्टील मीही रिग्रेट करत नाही, तेही रिग्रेट करत नाहीत. ही सिच्युएशन आहे आणि आम्ही पूर्ण फॅमिलीने हे ॲक्सेप्ट केलेलं आहे की बाबाचं हे असं टाईम टेबल असणार आहे आणि ह्यांचं हे असं टाईम टेबल असणार आहे. त्यामुळे त्यात रिग्रेट काही नाही आहे, जो आहे तो आनंदच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे पत्र आहे ना हे ॲक्सेप्टेड पत्र आहे बाय बोथ द पार्टीज. तर आज माझ्या कॅफेमध्ये माझ्या विनंतीला मान देऊन हे सगळे दिग्गज कलाकार आलेले आहेत. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इतके सगळे दिग्गज कलाकार आल्यानंतर हे एका भागात संपणं शक्य आहे का? नाही. तेव्हा तुमची सुद्धा अशीच इच्छा आहे की यांच्यासोबत आपल्याला भेटायचं आहे उद्याच्या भागात. मी सगळ्यांना विनंती करतो की प्लीज तुम्ही उद्यासुद्धा आमच्यासोबत राहा. तर याच कलाकाराच्या सोबत भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.